आज आपल्यासोबत स्पेशल गेस्ट आहेत. ते गेस्ट म्हणजे स्मिता गोंदकर. आपण त्यांना भेटूयात. हाय. हाय. तुझा नवीन मूवी येतोय वॉन्टेड बायको नंबर 1, तर त्याबद्दल काय सांगशील? वॉन्टेड बायको नंबर 1 ही फिल्म 19 जूनला रिलीज होती आहे आणि ही फिल्म ऑल इन आउट कॉमेडी आहे. आजकाल आपण ऑलरेडी इतके स्ट्रेसफुल लाईफ्स जगतो आणि त्याच्यामध्ये यू नीड टू हॅव एंटरटेनमेंट. तर या सिनेमामध्ये आपल्याला फक्त मनोरंजन आणि मनोरंजन हेच मिळणार आहे. या चित्रपटात तुझं कॅरेक्टर नक्की काय आहे? या फिल्ममध्ये मी प्रियाचा रोल प्ले करते आहे. प्रिया ही शहाजी शिंदेंची खूप चांगली मैत्रीण आहे. एकेकाळी जेव्हा ती मुंबईला आली होती तेव्हा तिला खूप म्हणजे हार्डशिप्समधनं तिला म्हणजे राहणं खूप प्रॉब्लेम्स आले होते. पण तेव्हा शहाजी शिंदे म्हणजे कपिल तिचा म्हणजे ह्यांनी खूप मदत केली आहे तिला. तर तिचे खूप असे उपकार वगैरे आहे, म्हणजे त्यांचे खूप उपकार आहे तिच्यावरती. तर तिला ते नेहमी जाणीव आहे. या मूवीमध्ये म्हणजे मी नको ते नाटकांमध्ये म्हणजे सिच्युएशन्समध्ये मला ते ओढतात आणि मी अडकत जाते सगळीकडे, अशी ही स्टोरी आहे. ऑनेस्टली काय झालं की पहिल्यांदाच मी असं आयटम सॉन्ग करणार होते आणि जरा मला थोडंसं दडपण होतं की काय, आणि जरा लिरिक्स थोडेसे वेगळे होते. पण मी म्हटलं इग्नोरन्स इज ब्लिस. आपण विचारच नाही करायचा तसा. लिरिक्स असे ते आपण जास्त त्या मिनिंगमध्ये जास्त उतरायचंच नाही. आपण ते नुसतं आपलं गाणं गायचं आणि करायचं. आणि ते आय मीन तर इन जनरल ज्या पद्धतीत ते शूट झालं आहे, आय थिंक इट्स कम आउट व्हेरी क्लासिक. तर एकंदरीत या रोलसाठी मी असं खूप काही फार मेहनत म्हणजे काय म्हणतात फार स्टडी वगैरे असं केलेलं नाही आहे. पहिल्यांदाच अशी म्हणजे असं गाण्यामध्ये मी काम करत होते. तर ते जरा सोफिस्टिकेटेड वेमध्येच करावं असं मला फार वाटत होतं. थोडासा तो जो एलिमेंट आहे तो आम्ही मेंटेन करून ठेवला आहे की ती पार डान्सर आहे किंवा ती लिटिल फ्रेंडली आहे किंवा असं हे ते आम्ही पकडून ठेवलेलं आहे. पण अपार्ट फ्रॉम दॅट असं फुल फोकस त्या टिपिकल म्हणजे ते टपोरी टाईपमध्ये असतात ना, ते टपोरीगिरी नाही ठेवली आम्ही. जरा हिला क्लासी, ते जरा क्लासी पार डान्सर असं दाखवलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीतली तू एक ग्लॅमरस ॲक्टर म्हणून मानली जातेस, तर त्याबद्दल तू काय सांगशील? आय थिंक माझं नशीब चांगलं आहे. मला ग्लॅमरस म्हणूनच असं मानलं जातं. पण म्हणजे मला आनंद आहे या गोष्टीचा. पण एक का अशी होती की, आणि मला जास्त काही करावं लागत नाही त्याच्यासाठी. म्हणजे आय डोंट हॅव टू रिअली, आय जस्ट हॅव टू कम आउट ऑफ माय बेड लाईक दिस, आणि तरी आय एम लाईक सगळं नॅचरल आहे. हां, नॅचरल आहे. मला काय त्याच्यासाठी वेगळे श्रम किंवा वेगळं काही करावं लागत नाही. पप्पी दे पारूला खरी ओळख मिळून दिली या गाण्याने तुला, तर त्या गाण्याबद्दल आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादाबद्दल काय सांगशील? पप्पी दे पारूला आय मीन हॅज टेक म्हणजे मला एकदम वेगळ्या लेवलवर नेलेलं आहे. इनफॅक्ट ॲक्च्युली मला ना असं कोणीतरी सांगितलं, बहुतेक मला पीनी ना सूट होत नाही, हे मी पहिल्यांदाच डिस्क्लोज करते आहे. मला कोणीतरी सांगितलं होतं की पपासून नाव तुला सूट होत नाही. तर मला जेव्हा पप्पी दे पारूला जेव्हा मी गाणं करणार होते, माझ्यासमोर आलं पी पी पी. म्हटलं इतके पी आहेत त्याच्यामध्ये, म्हटलं जाऊ दे करते, नो प्रॉब्लेम, म्हणून मी केलं होतं. पण मला खरंच कल्पना नव्हती, मला स्लाइटेस्टसुद्धा असं हे नव्हतं की एवढं पॉप्युलर होईल आणि एवढं लोकांना आवडेल, हे मला अजिबात वाटलं नव्हतं. आणि वॉन्टेड बायको नंबर 1 या फिल्ममध्ये एक किस्सा घडला असा की मी जेव्हा तेव्हा ऑब्व्हियसली पप्पी दे पारूला अजून हे झालेलं नव्हतं, म्हणजे रिलीज झालं नव्हतं. अजूनही यूट्यूबवरती त्याचे खूप सारे व्ह्यूज आहेत, म्हणजे मोस्ट व्ह्यूड व्हिडिओ आहेत ते. एक्झॅक्टली ऑलमोस्ट आय थिंक 19 lakhs काहीतरी, आता ऑलमोस्ट 19 lakhs काहीतरी झालेत. आता 2 million होतील म्हणजे थोड्या दिवसात. या आणि मी जेव्हा ही फिल्म करत होते वॉन्टेड बायको नंबर 1, तर मी पहिल्यांदा अजून स्क्रिप्टमध्ये यायची होती. म्हटलं माझ्या कॅरेक्टरचं नाव काय, म्हणजे मी आधी ते विचारलं. ते म्हणाले प्रिया. मी म्हटलं अरे बापरे, परत पी. म्हटलं अजून एक पी. आणि पप्पी दे पारूला त्याच्यानंतर हिट झाले आणि आता प्रिया येत आहे. तर एक्सायटेड आहे. इनफॅक्ट आय थिंक पी माझं लकी अल्फाबेट असेल असं मला वाटतं आहे. नक्कीच असेल, कारण तुझे व्हिडिओज वगैरे बघितले किंवा ट्रेलर बघितले, त्याला खूप सारे व्ह्यूज मिळत आहेत यूट्यूबवरती म्हणा किंवा डिजिटल मीडियावर म्हणा, त्याला खूप सारे व्ह्यूज आहेत. थँक्यू सो मच. आय होप सो. तुम्ही म्हणजे रोज तेवढं मी तेवढी टेक्नो सॅवी नाही आहे
तर मी तेवढं जास्त मला मी तेवढी नाही व्हिजिट करत. पण जसं तुम्ही असं काही बोलता किंवा मला इन्फॉर्म करता, सांगता, फार छान वाटतं, फार बरं वाटतं आणि लोकांपर्यंत पोचतं आहे हे जेव्हा कळतं तर अजूनही आनंद होतो. आणि आय जस्ट होप की लोकांना म्हणजे मी जे काय करते आहे लोकांना ते आवडावं. काही आवडलं नाही तर तेही मला सांगा, म्हणजे ते मी लगेच करेक्ट करून घेईन स्वतःला. पण काही सजेशन्स असतील तर आय एम रिअली ओपन टू इट. तर काही यू कॅन पुट इन युअर कमेंट्स वगैरे. ही होती पप्पी दे पारुलामधली स्मिता गोंदकर. कॅमेरामन पुनीतसह स्वर्धा वाघुले, राजश्री मराठी. नमस्कार, मी स्मिता गोंदकर. माझे असे अनेक व्हिडिओज आहेत, ते पाहण्यासाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठीला.